काय निकाल, काय गुलाल, समद ओके. मित्र हो, सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेल्या टोळीतील एक तत्कालीन आमदार शहाजी बापू पाटील. काय झाडी, काय डोंगर, काय हटील, समद ओके. अहो, अवघ्या एका या वाक्यानं सांगोल्याचे तत्कालीन आमदार शहाजी बापू पाटील राज्यभरात प्रसिद्धीला आले. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र ते पडले. त्यांचा पराभव भाजपानंच केला असा आरोप शहाजी बापू पाटील यांनी तर केलाच होता आणि भाजपानेही त्याची जाहीर कबुलीही दिली. सांगोला नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शहाजी बापू पाटील यांना पुन्हा एकदा घेरलं गेलं. महायुतीनंच घेरलं. विरोधकापेक्षा महायुतीतूनच त्यांच्या पुढे आव्हानं उभी केली गेली. माजी आमदार शहाजी बापू पाटील हे एकनाथ शिंदे गटाचे नेते आहेत, पण महायुतीत असतानाही महायुतीच त्यांचा पाडाव करण्यासाठी प्रयत्नशील होती, प्रयत्नशील राहिली. त्यासाठी भाजपा, शेतकरी कामगार पक्ष, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी एकत्रित निवडणूक लढवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा इथं प्रचार सभा घेतली होती. शिवाय मुख्यमंत्री यांची सभा झाली आणि त्याच रात्री शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयासह त्यांच्या निकटच्या कार्यकर्त्याच्या घरावर देखील भरारी पथकानं धाडी टाकल्या होत्या. महायुतीनं एकाकी पाडल्यामुळं आणि प्रशासनानं टाकलेल्या धाडीमुळं शहाजी बापू पाटील यांना मोठी सहानुभूती मिळू लागलेली होती. भाजपा, शेतकरी कामगार पक्ष, दीपक साळुंखे पाटील या सगळ्यांच्या विरोधामध्ये शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी हिमतीनं तोंड दिलं. शहाजी बापू पाटील यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इथं प्रचाराची सभा घेतली होती. एका बाजूने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या विरुद्ध बाजूनं देवेंद्र फडणवीस अशा सभा इथं गाजल्या. महायुतीतल्या अंतर्गत संघर्षामुळे सांगोल्याची निवडणूक राज्यभर चर्चेची झालेली होती. अखेर शहाजी बापू पाटील यांची एकाकी झुंज इथं यशस्वी झाली. महायुतीत ठरवून शहाजी बापू पाटील यांना एकटं पाडलं गेलं, पण सांगोल्याच्या जनतेनं त्यांना एकटं पडू दिलं नाही. इथले आमदार शेकापचे आणि भाजपानं सुद्धा शेकापच्या बाजूनं आपली पूर्ण ताकद तिथं लावलेली, पण एकाकी झुंज देणाऱ्या शहाजी बापू पाटील यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने अखेर इथं विजयी झाले. आपल्याला एकटं पाडण्यात आल्याचं शहाजी बापू पाटील यांनी अनेकदा सांगितलेलं होतं. कळत न कळतपणे का होईना, पण या सगळ्याचा परिणाम शहाजी बापू यांच्या सहानुभूतीत वाढ करण्यात होत होता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आणि अखेर इथं शहाजी बापू पाटील जिंकले. शहाजी बापू पाटील यांची एकाकी झुंज इथं जिंकली. सांगोल्यात सुद्धा लोक आता म्हणू लागले, काय निकाल, काय गुलाल, समद ओके. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.